निलेश लंके, तुमचा हा जो प्रवास आहे हा अतिशय थक्क करणारा आहे आणि त्याच पद्धतीने एका सामान्य माणसाला सुद्धा प्रेरित करणारा आहे. पक्षामध्ये काम करणाऱ्या, विभिन्न पक्षांमध्ये काम करणाऱ्या माणसाला देखील तितकाच प्रेरित करणार आहे की अशा पद्धतीने एकनिष्ठता दाखवली आणि एकनिष्ठपणे, निस्वार्थीपणे, कुठलीही अपेक्षा न धरता जर काम करत गेलं तर एक दिवस निलेश लंके होऊ शकतो, असं एक उदाहरण तुम्ही सेट केलंय. तर या प्रवासाबद्दल काय सांगाल? थक्क करणारा असा हा प्रवास. राजकारण असो किंवा समाजकार्य असो, पण कुठलं पण काम असो, त्याला स्वार्थाच्या पलीकडे वागायचं. आपण कुठल्या गोष्टीला फळाची अपेक्षा न ठेवता काम करायचं. माझा तसा राजकीय जीवन प्रवास हा शॉकेबल आहे, असा कुठला ठरवून न केलेला आहे, पण ठरवून न करता काम करीत राहायचो. माणूस जसं आपण म्हणतो ना, ध्येयवेडा माणूस इतिहास तयार करू शकतो, तसं आपण काम करीत राहायचं. तसं मी राजकारणाच्या जीवनामध्ये मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. माझ्या कुटुंबात कुणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं. माझ्या कुटुंबात राजकारणाचा कुठला अक्षरसुद्धा माहीत नव्हतं. पण शेवट मला एक सामाजिक कामाची आवड होती. शेवट राजकारणामध्ये तुम्ही सामाजिक काम करत राहिल्यानंतर वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत असतात. त्या पद्धतीने मी समाजकार्यामध्ये काम करत गेलो. मला ग्रामपंचायतचे काम करण्याची संधी मिळाली. तीसुद्धा माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबासाठी एक शॉकेबल गोष्टी होती, कारण आपलं पोरगं सरपंच होऊ शकतं. नंतरच्या कालखंडात पंचायत समितीमध्ये संधी मिळाली, उपसभापती म्हणून संधी मिळाली. नंतरच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद असो, विधानसभा असो, हे सगळा ॲक्सिडेंटली प्रवास झाला. पण ॲक्सिडेंटली झाला म्हणण्यापेक्षा पण मी प्रत्येक गोष्टीत मी कामाला महत्त्व दिलं. म्हणजे माझी कायम मी तर म्हणत असतो, आपल्या कर्मावर विश्वासी, कर्म म्हणजे आपल्या कामावर विश्वासी. शेवट तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, त्यामध्ये प्रामाणिकता दाखवा. नाही तर बऱ्याच वेळा राजकारणामध्ये प्रत्येक माणूस सध्या मला काय मिळेल ही अपेक्षा ठेवून माणूस काम करतो. पण काय मिळू नाही मिळू यापेक्षा तुम्ही काम करीत राहा, तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी मिळत असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण तर काय बऱ्याच वेळा आपण एखाद्या गोष्ट मिळवण्यासाठी त्यामागं धावण्यापेक्षा आहे ना, आपण काम करीत जा, ती जी गोष्ट आपल्याला लागते ना ती आपल्या मागं पळत येत असते. वा, सक्सेस तुमच्या मागे धावत येईल असं तुम्ही म्हणताय की आपण काम करत राहा ना, तुम्ही प्रामाणिकपणे. काय असतं, नुसतं राजकारणामध्ये दोन प्रकारचे वर्ग असतो. राजकारणात म्हणा, समाजकार्यात पण एक वर्ग असा असतो बोलघेवडा असतो, काम शून्य, पण काम असं दाखवायचं मी हे करतो, ते केलं, मी हे केलं, ते केलं. एक वर्ग असा असतो जो प्रामाणिकपणे काम करतो, कृतीतून दाखवतो. त्याचं काम नंतर प्रकाशात येतं, पण त्याच्या कामाला एकदा प्रकाशात आल्यानंतर त्याला उत्तर देऊ शकत नाही कोणी. त्यामुळे कामाला महत्त्व द्यायचं.